नमस्कार. RRC नेटवर्कच्या होळी स्पेशल कार्यक्रमामध्ये मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण घेऊन आलो आहोत तुम्हा सर्वांकरिता हास्याची मेजवानी आणि आनंदाचे रंग. आपल्या विदर्भाची शान असलेले, आपल्या भावनांना वाट करून देणारे आणि सामान्यांच्या भावनांना समर्पक शब्दात मांडणारे आपले माननीय अनंत खेळकर सर, घनश्यामजी अग्रवाल सर, किशोर बळी सर आणि हिम्मत ढाले सर, या सर्वांची विदर्भात एक वेगळी अशी शैली आहे. झी TV, ETV सारख्या प्लॅटफॉर्मवर यांनी नाव मिळवले आहे. सिनेगीत लेखन, हास्यबळी.com, विनोदाचार्य पुरस्कार तसेच काका हाथरसी हास्य व्यंग पुरस्कार या व्यतिरिक्तही अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवून यांनी निश्चितच आपल्या विदर्भाची शान मिळवली आहे. हीच मंडळी आज तुम्हाला स्पर्श न करता गुदगुल्या करून खळखळून हसवणार आहेत. चला तर बघ सुरू करूया आजच्या हास्य कवी संमेलनाला. रंगपंचमीच्या निमित्तानं सिटी चॅनलच्या वतीनं हे कवी संमेलन होऊन राहिलं आणि अकोल्यातले मोठे दिग्गज हास्य कवी या कवी संमेलनात सहभागी होईल आहेत. आता तुमचं कसं होईल आहे की तुम्ही सगळेजण घरी बसेल आहे, बरोबर आहे की नाही. आता थोडंसं लॉकडाऊन एवढं झालं तर थोडीफार आता काही ना काही सूट भेटली त्याच्यानं माणूस जरा इकडे तिकडे फिरू शकते. नाही तर मोठी म्हणजे पंचायत झाली होती का बायको काही ते दुसरं चॅनल लावू देत नाही, ते सिरियल सोडत नाही, पोट्ट्याच्या हातात रिमोट आला की ते कार्टून लावून देतात आणि माणसाची मोठी पंचायत होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे असं आहे ना की असं म्हणतात की लग्न हे अशी गोष्ट आहे की जे वयाच्या म्हणजे लग्न हे अशी जखम आहे की जे वयाच्या आधीच हयात लावल्या जाते. असं म्हणजे कोणीतरी महान विचारवंतानं म्हटलं, ते ऐकलं मी. तर जगात दोन प्रकारचे लोक राहतात, एक तर एकदम समजा आनंदित आहे की नाही आणि दुसरे विवाहित. तर त्याच्यात विवाहित लोकांची संख्या जरा जास्त असल्याच्यानं त्याच्यासाठी काही ना काही कार्यक्रम ठेवा लागतात. त्याच्यानं सिटी चॅनलवाल्यानं हा कार्यक्रम आपला ठेवला की बा याच्यात काही ना काही लोकांना जरा तेवढं जरा बरं वाटलं पाहिजे बा. तर टेन्शन लय झालं जिंदगीत. त्याच्यानं हास्यकवी जे आहेत तुमचं आमचं जगणं सुंदर झालं पाहिजे याच्यासाठी आपली लेखणी झिजवत असतात आणि साजऱ्या कविता असते तुमच्यासमोर सादर करून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी या सगळ्या मंडळीचं स्वागत करतो. तुम्ही एक नाव ऐकलं असन, घनश्यामजी अग्रवाल, की सगळ्या जगामध्ये म्हटलं तर अतिशयोक्ती नाही होणार. म्हणजे कशी नाही होणार अतिशयोक्ती, का बाहेरच्या देशातही त्याचे कार्यक्रम झालेले आहे, भरपूर झालेला आहे कार्यक्रम. ते दुबईसारख्या ठिकाणी, लंडनसारख्या ठिकाणी कार्यक्रम झाले आहे आणि भारतातल्या सगळ्या राज्यातल्या मोठमोठ्या शहरामध्ये घनश्याम अग्रवाल साहेबांना कवी संमेलनं गाजवलेले आहेत. तर ते घनश्याम अग्रवाल साहेब आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. दुसरं व्यक्तिमत्व असं आहे का तुम्ही पेपर उघडला की तुम्हाला फटाके दिसतात, ते तुम्ही मोठ्या आवडीनं वाचता आणि त्याचं नाव जरी नुसतं काढलं तरी माणसाले असं वाटेन का चला बा आता आपल्याला काहीतरी असं भन्नाट ऐकायला भेटन. तर आमच्या कवी संमेलनाचा जो आणखीन एक जो भरोसा आहे तो आहे ॲडव्होकेट अनंत खेळकर साहेब. ॲडव्होकेट अनंत खेळकर साहेब हे सुद्धा राज्यभरातल्या वेगवेगळ्या कवी संमेलनांमधून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामधून TV चॅनल्सच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहेत. म्हणजे त्याचा काही अलग परिचय करून द्या अशी काही परिस्थिती नाही. तिसरे जे कवी आहेत ते आहेत हिम्मत ढाळे सर. हे शिक्षक आहेत आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करून हे कवितेच्या क्षेत्रामध्ये अस्सल वराडी आणि भन्नाट असं ज्याला आपण म्हणतो एकदम काय म्हणतात त्याला असं जे फोडणीचं जसं झणझणीत म्हणता येईल आहे की नाही, अशा पद्धतीचं तर्रीबाज सादरीकरण जे आहे ते ढाळे सरचं राहते. आणि अशी सगळी मंडळी इथं जमलेली आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर आजची अशी कशी थोडी बहारदार सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटते. आकी सोनवणे साहेबाची एक कविता मला आठवते. सर्वसामान्य माणसाचं कसं राहते का तो सपन पाहते, म्हणजे त्याला वाटते असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आहे की नाही. दगडाले पाझर फुटीन रे बापा, दगडाले पाझर फुटीन रे बापा, आता माही गरिबी हटीन रे बापा. दगडाले पाझर फुटीन रे बापा, आता माही गरिबी हटीन रे बापा आहे ना. चंद्रावर बांधीन शिल्यापचं मकान आणि गुरुवर मंगळावर टाकीन दारूचं दुकान. काय कल्पना केली बा. आकी सोनवणे आपल्या अकोल्याचे कवी आहेत आणि आता अलीकडे काही कवी संमेलनामध्ये फार दिसत नाहीत ते, पण ते फार सुंदर लिहितात.
की चंद्रावर बांधीन शिलॅबचं मकान, मंगळावर टाकीन देशीचं दुकान, अन गुरुवर गांजा घोटीन रे बापा, गुरुवर गांजा घोटीन रे बापा, आता मै गरिबी हटीन रे बापा. असं कुठंतरी एक सर्वसामान्य माणूस जो आहे हे थोडं तर विनोदाने लिहिलं त्यांनी, पण ते शेवटी असं म्हणतात की असंच सपनात जीवन जाईन, असंच सपनात मरण येईन, आणि असंच सरण पेटीन रे बापा. अशा टेन्शन मध्ये राहणारा जो माणूस आहे त्याला आपल्याला हसवायचा आहे सर ढाळे सर. आणि मला पुरा भरोसा आहे का ज्या पद्धतीनं, कारण की तुमचे नवरा बायकोचे सदाई भांडणं होत राहतात असं मी ऐकलं, आणि तुम्ही काय बायकोले काय आता म्हणजे ते घरचं जे आणतात कवी संमेलनात सदाई, तर असे किस्से आता आम्हाला ऐकायला आवडतील बरं. म्हणजे एखादा तुम्ही काही पाळणा बिळणा सादर केला, काही घरचे 2-4 किस्से सांगितले, तुमच्या नवरा बायकोच्या काही गुलुगुलू गोष्टी असतात त्याही इथं साधल्या, काही सरमू नका तुम्ही. तर हिम्मत ढाळे सरला मी विनंती करतो का दणकेबाज सुरुवात आजच्या हास्य कवी संमेलनाची त्याईनं करावं. हिम्मत ढाळे सर. या दिलदार मैफिलीस माझा सलाम आहे, या दिलदार मैफिलीस माझा सलाम आहे, माझ्या तल्या मीला माझा सलाम आहे. गर्दी जमली तिकडे सुग्रास भोजनाची, गर्दी जमली तिकडे सुग्रास भोजनाची, इथे करपलेल्या भाकरीस माझा सलाम आहे, इथे करपलेल्या भाकरीस माझा सलाम आहे. वा वा. खरोखरच या ठिकाणी भारदार सूत्रसंचलनाने ज्यांनी सुरुवात केली असे आमचे मित्र किशोरजी बडी. खरोखरच या कोरोनाच्या काळामध्ये जीवन असह्य झालं ते बडी सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. अनेक किस्से आपल्याला माहीत आहेत. या कोरोना काळामध्ये अनेक लोकांचे हाल झाले, आणि म्हणून एक छोटी कविता एक कोरोनावर लिहिलेली आहे. वा वा, स्वागत आहे स्वागत. कारण कोरोनाच्या काळामध्ये हे असं असल्यामुळे, नाही तर मोठा कार्यक्रम झाला असता आणि तिथं भरपूरशी पब्लिक असती, परंतु थेट प्रक्षेपण त्यावेळेला दिसलं असतं लोकांच्या समोर. परंतु हे कोरोनाचा काळ असल्यामुळे याचं जे प्रक्षेपण आहे हे आपल्याला दिसणारच आहे. पण कोरोनामुळे लोकांचे काय हाल झाले ते मी आपल्या या कवितेतून, छोट्या कवितेतून सादर करतो. स्वागत. कोरोना कवितेचं शीर्षक. आलं या संकट कुठून आली महामारी, आलं या संकट कुठून आली महामारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा 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 वा. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा वा. आलं या संकट कुठून आली महामारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा वा. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. चीन असा एक देश ज्यानं केलं परेशान, वा. चीन असा एक देश ज्यानं केलं परेशान, त्याची सवय खराब कशाचंही मांस खाणं, त्याची सवय खराब कशाचंही मांस खाणं. वट वाघुळीनं केली जनता परेशान सारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा वा. वाटलं दिव्यानं ताटानं काही फरक पडीनं, हा. वाटलं दिव्यानं ताटानं काही फरक पडीनं, वाटलं नाही कोरोना एवढ्या झटक्यात वाढीनं, वाटलं नाही कोरोना एवढ्या झटक्यात वाढीनं. आता कोरोनाचे रुग्ण निघत आहेत घरोघरी, आता कोरोनाचे रुग्ण निघत आहेत घरोघरी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा वा वा. या कोरोनाने केले साऱ्या जनतेचे हाल, या कोरोनाने केले साऱ्या जनतेचे हाल. कोणी शहर सोडले अन आपले महाल, कोणी शहर सोडले अन आपले महाल. कोणी बोलाया लागल आपलं गावच लय भारी, कोणी बोलाया लागल आपलं गावच लय भारी. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. बाहेर आहे हा विषाणू नको घरात तू आणू, बाहेर आहे हा विषाणू
नको घरात तू आणू, घडी घडी बाहेर जायला नको अधिक तू तानू, वा वा वा. घडी घडी बाहेर जायला नको अधिक तू तानू, तू पडशील बिमार येईल आमची ही बारी, वा, 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 वा. तू पडशील बिमार वा, वा, वा. येईल आमची ही बारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी, वा, वा, वा. तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी, आलं या संकट कुठून आली महामारी, आलं या संकट कुठून आली महामारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी, तुम्ही घरातच थांबा लय खराब बिमारी. वा वा वा. आता या कोरोनाच्या काळामध्ये फार मोठे लोकांचे हाल झाले, आपण या कवितेत सांगितलेलंच आहे. परंतु हे हास्य कवी संमेलन आहे. हो, हास्य कवी संमेलन म्हटलं तर हसायलाच पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. आता विनोद कुठे होतात? आता हे मागं तीळ सक्रातीचा सण झाला, तर सक्रातीच्या दिवशी माझी बायको म्हणे लोक घराच्या बाहेरच व्हा म्हणे, तुम्ही असं. लोक घराच्या बाहेर व्हा म्हणे. अरे म्हटलं काहून सांगशील तर घरी? हा. नाही म्हणे तुम्ही लोक घराच्या बाहेर व्हा. अरे म्हटलं सांगशील तर घरी काहून? नाही म्हणे ते बाया म्हणे वाहनं घेऊन येत नाहीत का म्हणे, ते तुम्हाला लाजतील म्हणे. म्हटलं असं का? म्हटलं बरं बरं. गेलो असं मागच्या खोलीत जाऊन बसलो आणि म्हटलं तर बायको नावच घेणार आहे तर आपण ऐकायचं काय म्हणते तिथं. असं मागच्या खोलीत जाऊन बसलो, म्हटलं आपली बायको नाव कशी घेते ते पाहाच आपण. माझ्या बायकोनं नाव घेतलं, ते म्हणे केंद्रात केंद्र दूध केंद्र, हा. केंद्रात केंद्र दूध केंद्र, मानस मी पडलं म्हणे काय बेंद्र. मला एवढं खराब वाटलं तुम्हाला काय सांगू. एवढ्या दुसऱ्याबाईनं पदर वळला म्हणे वहिनी तुम्हाला लय चांगलं नाव घेता येते, आणखी घ्या ना म्हणे. हा, हा, हा. हिनं दुसरं नाव घेतलं, ते म्हणे दारी होती चिंचन त्यावर होता भूत, दारी होती चिंचन त्यावर होता भूत, आणि हिंमत 8 दिवस सांगणे दूध. अरे देवा. मला एवढं खराब वाटलं. म्हटलं त्या बायाला बाहेर जाऊ दे. हा. आणि जशा बाया त्या बाहेर गेल्या हा. तशा पट्ट्यानं बायावर केल्या. हा हा म्हटलं काय लावलं होतं? हा. म्हणजे काय झालं? म्हटलं 10-12 बासवर अपमान करून आपल्याला अजिबात खपणार नाही. त्या दिवशी तो अंधारात मला थापण मारली नाही काही म्हटलं. कुणाचं 10-12 बासवर अपमान करून आपल्याला अजिबात खपणार नाही. म्हणे आवाज कमी करा. म्हटलं आरामशीरच तर बोलून राहिलो. एक दिवस तर माझी बायको म्हणे बाबा बैल आणा म्हणे पूजेसाठी. बरं म्हटलं किती आणे सांगशील तर घरी? एकच आणा म्हणे, एक बैल तर आपल्या घरीच आहे म्हणे. वा 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 वा. आणि लोक म्हणतात किंवा आता मी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे, मास्तर आहो. लोक म्हणतात मास्तर लोकांची लय मजा आहे. हा. कायची फत्राची मजा आहे. हा. आता मलाच माहित, पहिले 28-29 मी नोकरीवर लागलो होतो, हो. तर मास्तर लोकांचा लय मान सन्मान होता. बळी सर हो. त्यावेळेस असं गेलो की लगे लोक सर्व नमस्कार गुरुजी नमस्कार गुरुजी, मान सन्मान होता. आता काही नाही. आता त्या गुरुजीला मास्तर म्हणतात आणि काही जसं पाहत तसं काही इज्जत करत आहे. हो हो. मी ज्यावेळेला नोकरी लागलो होतो त्यावेळेस असं लोक सगळं कोणी भाजीपाला दे, कोणी शेंगा दे, कोणी भेंड दे. पण आता काही तसं राहिलंच नाही. आता मग ज्या शाळेत बदली झाली त्या शाळेत विशाल नावाचा एक पोरगा आहे. त्याला म्हटलं का विशाल, म्हटलं का तुरीच्या शेंगा आल्या, म्हटलं जरा छान म्हटलं भाजीले आणतो ना म्हणे सर उद्या सर. दुसऱ्या दिवशी म्हटलं का रे आणल्या का शेंगा? नाही म्हणे सर आठवणच नाही राहिली. पुरा मोसम निघून गेला पण त्या तुरीच्या शेंगाने आणल्या का? आल्याच नाही. नाही आणल्याच नाही. नंतर बोरं, अरे म्हटलं कडा बोरा आण म्हटलं लेकरासाठी थोडेसे आणतो ना म्हणे सर. पुरा मोसम निघून गेला पण त्याला सडके बोरं नाहीत आणले. एक दिवस असा डबाच घेऊन आला. असं. म्हटलं काय आणलं शाळेच्या? हा. सर मग दूध आणलं म्हणे तुमच्यासाठी. अरे म्हटलं एवढं मोठं? हो म्हणे सर तुम्ही पण तुमच्या घरी लेकरायला घेऊन जा म्हणे. असं. म्हटलं यानं लेकाचं सडके बोरं नाहीत आणले, हे एवढं मोठं दूध कसं काय आणलं असेल? वा रे वा. नाही म्हटलं खरं सांग विशाल, हे दूध कसं काय दिलं तू आईनं? नाही मग आईच म्हणे मी घेऊन जाय. म्हटलं खरं सांग तो कसं काय दूध आणलं? मै माय म्हणे येरी कुत्र्यानं तोंड घातलं त्याच्या, हा. फेकून दिल्यापेक्षा तू गुरुजीला घेऊन जाय. दररोज असे आमची दुपारी जेवायची सवय. हा. आता विशाल नावाचा पोरगा बिलकुल टिफिन आणायचा, असं आवाज दिला विशाल की लगेच तो टिफिन घेऊन यायचा. टिफिन घेऊन यायचं असं राहायचं. एक दिवस तो माझ्याकडे आला, सर मग तुम्ही आज काही मला म्हटलंच नाही म्हणे टिफिन घेऊन यायचं. अरे म्हटलं गड्या विशाल त्याचं असं झालं, आज घरीच राहिलं म्हटलं टिफिन. म्हणजे डबा घरी राहिला. म्हटलं हो. तर म्हणे सर मग आपला खाना म्हणे. अरे म्हटलं नाही तुम्ही माय बोलीन ना. अरे नाही नाही सर म्हणे मा खाना म्हणे. अरे म्हटलं बा तुझ्या मायने विचारलं कोण खाल्लात काय सांगशील? सांगेल म्हणे कुत्र्यानं खाल्ला म्हणून. तर अशा प्रकारचे हास्यविनोद भरपूर काही करता येतात. परंतु मी एक पाळणा लिहिलेला आहे बळी सर. बरं बरं बरं. पाळणा लिहिलेला आहे. आता लोकांना वाटत असेल पाळणा म्हणजे कोणी बा श्रीकृष्णाचा लिहिते, कोणी लहान लेकराचा लिहिते, पण मी बायकोर पाळणा लिहिलेला नाही मला माहित होतं, मला माहित होतं. बायकोर पाळणा लिहिलेला आहे. तो पाळणा आपल्यासमोर सादर करतो. बरं. स्वागत आहे स्वागत आहे.
बायकोचा पाळणा. लग्न केलं म्या 96 सालातून, हसत होतो हसऱ्या गालात. लग्न केलं म्या 96 सालातून, हसत होतो हसऱ्या गालात. त्या वक्ती होतो मी माय हातालात. विचारू नका माही हालातन, घेन रे बाबू घे. वा 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 वा. विचारू नका माही हालातन, घेन रे बाबू घे. बायको ही माही लय गुणवान, साऱ्या वस्तू म्हणते चुली जवळान. बायको ही माही लय गुणवान, साऱ्या वस्तू म्हणते चुली जवळान. खायासाठी करते जीवाचे रान, आणि मले म्हणते तू खाशील तर खान, घेन रे बाबू घे. वा रे वा. मले म्हणते तू खाशील तर खान, घेन रे बाबू घे. दर महिन्याले घ्या म्हणते साडीन, फिरायले पाहिजे आले शानगाडी. दर महिन्याले घ्या म्हणते साडीन, फिरायले पाहिजे आले शानगाडी. हमेशा घेते माखिशाची झाडी, आणि पकडली बरोबर इनमाही नाडीन, घेन रे बाबू घे. पकडली बरोबर इनमाही नाडीन, घेन रे बाबू घे. अंगाले पाहिजे साबण घासाले, तोंडाले तिच्या पावडर फासाले. वा. अंगाले पाहिजे साबण घासाले, तोंडाले तिच्या पावडर फासाले. केसावून कंगवा प्रत्येक तासाले, आणि बोलायले पाहिजे मोबाईल उशाले, घेन रे बाबू घे. वा वा वा. बोलायले पाहिजे मोबाईल उशाले, घेन रे बाबू घे. वा वा. नाकाच्या शेंड्यावर तिचाच रागन, मले म्हणते तू हिशोब शिरवाग. बर. बळी सर तुमचं तसंच आहे. अरे हो, ते फक्त मी सांगतो तुम्ही सांगत नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. नाकाच्या शेंड्यावर तिचाच रागन, मले म्हणते तू हिशोब शिरवाग. भांडण झाल्यावर येईल जाग, माहेरी गेल्यावर फिरशील मागन, घेन रे बाबू घे. वा वा वा. माहेरी गेल्यावर फिरशील मागन, घेन रे बाबू घे. लग्नाआधी होतो एकदम बाण्याचा, आता झालो मी बैल घाण्याचा. बर. लग्नाआधी होतो एकदम बाण्याचा, आता झालो मी बैल घाण्याचा. हिसका दावीन म्हणते पोलीस ठाण्याचा, विचार आहे का म्हणते झपके खाण्याचा, घेन रे बाबू घे. विचार आहे का म्हणते झपके खाण्याचा, घेन रे बाबू घे. बायकोचा पाळणा लिहिते हिम्मतन, माही घरात नाही किंमत. वा 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 वा. बायकोचा पाळणा लिहिते हिम्मत, माही घरात नाही किंमत. करत नाही तुमची गंमत, घरात नाही मन रमत, घेन रे बाबू घे. वा वा वा. घरात नाही मन रमत, घेन रे बाबू घे. घेन रे बाबू घे, घेन रे बाबू घे. वा 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 वा. खरोखरच या हास्यकवी संमेलनाची सुरुवात बहारदार सूत्रसंचलनाने ज्यांनी केली ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. संपूर्ण राज्य नव्हे तर भारतामध्ये सुद्धा त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. असे झी TV हास्य सम्राट फेम, तसेच एक माणूस म्हणून एक मूर्ती लहान पण कीर्ती महान, फार मोठं वक्तव्य असणारं जे हे आहे व्यक्तिमत्व आहे ते आहेत किशोरजी बळी. तुम्हाला माहीत आहे की त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचं नाव ऐकल्यावर एवढी तुफान गर्दी होते, कारण त्यांचा जो हास्याचा जो हे आहे फॉर्म्युला आहे तो वेगळा आहे. तुफान लोकांना हसवतात ते. असे हास्य सम्राट किशोरजी बळी, मी त्यांच्या संदर्भात एवढंच म्हणेल कि बा अपनी अनोखे ढंग से महफिल को सजा देता है ये, अपनी अनोखे ढंग से महफिल को सजा देता है ये वो पौवा है बम्फर का मजा देता है ये वो पौवा है बम्फर का मजा देता है. माननीय किशोरजी बळी सर हे आपली रचना आणि विनोद सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. अलगच मजा आणली ढाळे सर, तुम्ही एकदम माहोल तयार करून टाकला एकदम कवी संमेलनाचा. धन्यवाद. धन्यवाद. हो. आणि ते तुम्ही विशेष म्हणजे काही विद्यार्थ्याचे किस्से सांगितले, बायकोचा पाळणा सादर केला. आता पाळणे तर भरपूर ऐकले लोक आहे ना. आता जे काही लोक आपल्या समोर बसले टीव्ही पाहून राहिले तर त्यांना पाळणे तर भरपूर ऐकले असतील, पण हा बायकोचा पाळणा म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो ना की तुमच्या घरातही तुम्हाला एक वेगळा आनंद भेटला असेल का बा, म्हणजे आपली बी बाजू मांडणारं कोणीतरी हायबा ढाळे सरच्या रूपानं, नाही का. तर यामध्ये आता दुसरी कविता, एखादी कविता मी सादर करतो. आता जिकडे तिकडे पहा भ्रष्टाचाराचं पीक येऊन राहिलं, आरोप प्रत्यारोप होऊन राहिले, विरोधी पक्षावाल्याचा अलग ताल राहते, सत्ताधारीवाल्याचा अलग ताल राहते. तर एक मी काहीतरी अशा ओळी लिहिल्या होत्या, धनाचे श्लोक म्हणून. आता मनाचे श्लोक, जसं तुम्ही बायकोचा पाळणा लोकांना ऐकला नाही, तुम्ही ऐकवला, तसं लोकांना मनाचे श्लोक ऐकले आहेत पण धनाचे ऐकले नाहीत, म्हणून मी धनाचे श्लोक ऐकवतो. हा, की मना दुर्जना
भ्रष्ट पंथेची जावे, वा वा. मना दुर्जना भ्रष्ट पंथेची जावे, असे जेवढे शक्य खाऊन घ्यावे. वा वा वा. उभा घालुनी देश खड्ड्यात भाऊ, वा. उभा जन्मा आम्ही असे शेण खाऊ. वा वा. कुणाचीच आम्हास परवान आता, कुणी आळ घेता कुणी आड येता. वा. तया संपविण्यामध्ये सौख्य मानू, करू त्याची बदली अविश्वास आणू. वा वा. आम्हा कोणी ईश्वर नसे कोणी अल्ला, आम्हा पूज्य पैसा आम्ही मारू डल्ला. वा. नसे आमुचा कोणता धर्म कामी, असे आमुची जात पक्के हरामी. वा वा वा. तर अशा पद्धतीच्या त्या ओळी एकदम मला आठवल्या. काऊन की आजच्या जे का पेपरला बातम्या गीतम्या पाहून राहिलो तर सगळं असंच वातावरण आहे. हा. नवरा बायको मधले किस्से घडत राहतात, काही बारीक बारीक गोष्टी राहतात. काही काही बायको म्हणे की अहो जरा ऑफिसला जाताना 100 रुपयाची नोट टेबलवर ठेवून जा. तर नवरा म्हणे तुला पैशाची नव्हे, तुला अकलेची गरज आहे म्हणे. तर बायको म्हणे तुमच्याजवळ जी गोष्ट नाही ती कशाला मागायची गरज. वा, वा, वा वा वा. फारच म्हणजे काही काही तर असे बारीक गोष्टी राहतात की नाही आपल्या पटकन म्हणजे कधी कधी बायको काहीतरी बोलून जाते ना आपल्या ध्यानात येत नाही असंही होते कधी कधी. म्हणजे एक वेळ तर नवरा बायकोचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. बायको म्हणे काव म्हणे किती घेता म्हणे, म्हणजे काही तर लिमिट पाहिजे का नाही म्हणे, किती घ्यावं म्हणे माणसानं. म्हणजे काऊन काय झालं म्हणे, नाही म्हणे अरे तुम्ही हिशोब काढा बरं म्हणे. समजा आता समजा हप्त्याची किती घेता, महिन्याची किती घेता, आणि तो बजेट काढा बरं म्हणे. आणि ते काही सांगू नको म्हणे तू. अरे म्हणे अरे किती म्हणे पैसा त्याच्यात चालला. आणि तू नाही सांगत का म्हणे, तू किती खेप ब्युटी पार्लरला जातं आणि कोणतं फेशियल करतं आणि काय ते आयब्रो काय काय करतं म्हणे, त्याचा हिशोब लाव बरं म्हणे तू. अहो म्हणे पण मी कशासाठी जाते म्हणे ब्युटी पार्लरला, की मी तुम्हाला सुंदर दिसली पाहिजे, साजरी दिसली पाहिजे, याच्यासाठीच जाते ना म्हणे मी ब्युटी पार्लरला. तर नवरा म्हणे मग मी कायच्यासाठी घेतो म्हणे, तू मला सुंदर दिसली पाहिजे, साजरी दिसली पाहिजे, याच्यासाठीच घेतो ना. खूप किस्से नवरा बायकोमध्ये आणि गमती जमती काही ना काही या ना त्या निमित्तानं चालू असतात. तर एक वेळ तर अचानक काय झालं की असा रात्री काहीतरी 2 वाजता बायकोचा मोबाईल वाजला. तर नवरा जागा झाला एकदम. ते टुंग टुंग वाजतच राहते काही ना काही. तर नवरा जागा झाला आणि त्यानं ते मोबाईल पाहिला. तर ते पाहिल्याबरोबर त्यानं तो मेसेज काहीतरी त्याच्यात वाचला आणि मग त्याच्यातला नवरा जागा झाला. चल उठ म्हणे पटकन. आता ते बिचारी झोपेल होती बायको. तो झोपीतून अशी खळबळून उठली एकदम. तर म्हणे हे कोण मेसेज पाठवला म्हणे, रात्री 2 वाजता म्हणे मेसेज पाठवला म्हणे, कोण ब्युटीफुल म्हणून कोण्या नालायकानं पाठवला म्हणे, आणि मला सांग म्हणे हा कोण होय म्हणे. हो म्हणे नाही ना सांग म्हणे पट. आता ते डोळे चोळत उठून राहिले, पाहून राहिले बा काय प्रकार आहे हा. तर तिनं पाहिलं हो म्हणे का पागल झाले का म्हणे, ते चार्जिंग लावला होता, बॅटरी फुल आहे म्हणे. बॅटरी फुल होतं, हे ब्युटीफुल आहे समजलं त्याला. सांगा म्हणजे एवढं. आणि नवरा बायकोमध्ये काय होते का हे असे छोट्या गोष्टीवरून काही ना काही काचाकीची चालूच राहते. एक तर बायको अशी होती का तिले नवऱ्यावर भलकसा डाऊट, प्रचंड डाऊट. आणि मग आता इतका डाऊट नवऱ्यावर, तर तिले 2 दिवस जायचं होतं माहेरी. मग माहेरी जा होतं, आता कसं करा बा. तर गेल्या बरोबर तिकून नवऱ्याला फोन केला तिनं, तुम्ही कुठे आहे. नवऱ्यावर भरोसा काहीच नाही. ते म्हणे मी घरीच आहो म्हणे. मिक्सर चालू करून दाखवा बरं. मिक्सर चालू केला, असा घर आवाज आला मिक्स. तिला बरं वाटलं बा घरीच आहे. संध्याकाळी फोन, कुठे आहे तुम्ही. अरे घरीच आहो ना मी. काही नाही, ते मिक्सर चालू करून दाखवा बरं. मिक्सर चालू केला, घर. रात्री 12 वाजता फोन, कुठे आहे तुम्ही. पागल झाली का तू, रात्री 12 वाजता कुठे जाणार मी. अरे घरीच आहो ना मी. ते काही नाही, मिक्सर चालू करून दाखवा बरं. घर मिक्सर लावला, ते मिक्सरचा आवाज आला. बायकोले बरं वाटलं. आता दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी येणार होती, पण नवऱ्यावर भरोसा अजिबात नाही. दुपारी 12 वाजताच टपकली. बेल वाजवली, ते पोरानं दरवाजा उघडला, कुठेच म्हणतोय बाबा. काय माहित बा म्हणे, ते मिक्सर घेऊन कुठंतरी गेले म्हणे. तर अशा गमती जमती नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये घडत राहतात. आता सांगायचं तात्पर्य असं काय होते, काय डाऊट हे अशी गोष्ट आहे का त्याच्यानं अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहे. बरोबर. ते फार चुकीची गोष्ट आहे. तर माणसानं कसं की हसत खेळत जगलं पाहिजे. आणि हे नवरा बायकोचं जे नातं आहे त्याच्यातलं प्रेम वाढत गेलं पाहिजे. मी खूप वर्षाच्या आधी एक कविता लिहिली होती आणि ते हास्य सम्राट मध्ये सादर केली. तर त्याला ते खरं तर जुनी कविता आहे, पण ते इतकी आता याच्यावर व्हॉट्सअपवर शेअर होऊन राहिली. तर मला वाटतं की तेच कविता मी इथं सादर करतो. ऐश्वर्या राय त्यावेळेस एकदम फेमस हिरोईन होती. आजही ऐश्वर्या राय म्हटलं की आजही काही कमी नाही आहे. आजही तिचे चाहते लाखो दिवाने आहेत. तर ऐश्वर्या राय माझी आवडती हिरोईन होती. तर म्हणजे आहे.
ऐश्वर्या रायची एक कविता तुम्हाला ऐकवतो वा वा की काय सांगू राजा हो बेजागोट झालती आणि ऐश्वर्या राय मले पाहाले आलती. वा 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 तुम्हाला काही आठवत नाही का साहेब? मला विस्मृतीत गेलो बरं, वयाच्या. बरं. काय सांगू राजा हो बेजागोट झालती आणि ऐश्वर्या राय मले पाहाले आलती. त्या दिवशी पायटीस भावाला तिचा फोन. म्या म्हणलं सांग तू बोलून राहिली कोण? तर हिडगावात मले म्हणे हाय. म्या म्हणलं राम राम बोला कसं काय? तर ते म्हणे मी ऐश्वर्या राय बोलून राहिली. म्या म्हणलं मग एवढी काऊन येलून राहिली? तर तुम्हाला पाहायला येतो म्हणे दुपारी. माई जी पटकली जशी अडकी त्यात सुपारी. वा. अभिषेक संघ बरं वाटून नाही राहिलं. सासू संघ म्हणे माय पटून नाही वा. राहिलं. नवरा तर बापा पुढं टरकल्यासारखा करते आणि बुडाई आता या वयात सरकल्यासारखा करते. त्या बाजींच्या लोकांनी संघ मले नाही नांदाचं. तुमच्या संघ येऊन तुमच्या गावात घर वा, बांधायचं. वा. बाय म्हणून तिनं भाऊ फोन ठेवला खाली. वा. म्हणलं आता आपली तर पंचायत झाली. हा. बंबईत का म्हणलं दुसरं पोरगस नसन पण पुऱ्या हिंदुस्थानात का मी चालू पसंत. हा. काळजी कायले करावं म्हणलं जमते आपली भट्टी. हा. दुसरपणी असली तरी झकासाय पोट्टी. मायले म्हणलं माय तू स्वयंपाक ठेव करून ज्वारीच्या भाकरी कर बेसन ठेव वरून. वा. हाट्यावर जाऊन मग तिची वाट पाहिली. खळंग धडलंग रस्त्यानं ते ॲटोत बसून आली. तोंडाले पावडर गालाले लाली. तिले पाहून मा जीव करे वर खाली. वा. अंगात होते तिच्या माणसाचे कपडे. डोक्याचे केस जसे मामोजानं कापले. हातात नव्हत्या बांगड्या कपायानं भोंडी आणि तथून ते आनाले म्या नेलती बंडी. मग भल्ली आली भाऊ बैलाच्या अंगात. ती बसली मा नेटून मी आलो रंगात. पोरी माणसं बाया आमच्या इकडे पायत. हे काय होऊन राहिलं मला नव्हतं कळत. माया मायले ऐश्वर्या राय जशी दिसली तिची ते एकदम दात खळीच बसली. ते मा इकडे पाय मी तिच्या इकडे पाव. ते भल्ली ठाकेन मी सरमून जाव. तिच्या इकडे पाहून माया मन धडधडे. तिचा पळे उजीड आणि माया अंधार पळे. माया मायले ते म्हणे पसंत आहे पोरग. 2 हात राहिला होता मासाठी स्वर्ग. ऐश्वर्या झाली असती माया घरची सून पण तितक्यातच मी राजा उठलो झोपीतून. तितक्यातच मी राजा उठलो. क्या बात तर अशी एक कविता होती. अशी एक आठवण होती ऐश्वर्या रायची. ते सादर केली. आजच्या कवी संमेलनात मी असं मानतो की अशी ज्येष्ठ व्यक्ती इथं उपस्थित आहे. ॲडव्होकेट अनंत खेडकर सर आहेत. घनश्याम अग्रवाल सर आहेत की ही अशी मंडळी आहे का त्याच्यासोबत त्याच्या बाजूले माझ्यासारख्यानं बसणं सूत्रसंचालन करणं त्यांच्यासोबत हे स्टेज शेअर करणं हे लय भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटते. घनश्याम अग्रवाल सर हिंदी कवी संमेलनांमधलं फार मोठं नाव आहे. आपल्या अकोल्याचे ते आहेत हे आपलं भाग्य निश्चितपणे आहे. परंतु संपूर्ण देशाला ते आपलंसं वाटणारं असं व्यक्तिमत्व आहे. आणि जसं आपण म्हणतो की कविता जी आहे फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. सुरेश भटांच्या ओळी आहेत की फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. जरी या वर्तमानाला कळेना आमोची भाषा. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर कविता काही अशी सहजासहजी हाती लागते अशातला भाग नाही. आज सरांचं वय काहीतरी 79 वय सरांनी वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि आजही ते जेव्हा आमच्या सारख्या अगदी नव्या पोरांच्या सोबत कवी संमेलनात बसतात अतिशय दमदार असं सादरीकरण करतात. आणि आमच्या सारख्याला सुद्धा वाटायला लागतं की असं सादरीकरण असावं. आदरणीय घनश्यामजी अग्रवाल सर आणि मी असं मानतो की अकोलेकर सर्वजण रसिक आपण सर्वजण त्यांना ऐकताना आपल्याला एक वेगळा आनंद होईल. आजच्या ह्या रंगपंचमीच्या सिटी चॅनलच्या ह्या कवी संमेलनामध्ये मी अत्यंत आदरपूर्वक आपणा सगळ्यांच्या समोर निमंत्रित करतो आहे घनश्यामजी अग्रवाल सर यांना. सबसे पहले प्रथम मैं आप सबको होली पे बधाई देता हूँ. क्या बात है. और बहुत बढ़िया संचालन ये कर रहे हैं. और कोई बड़ी बात नहीं है. मैं भी एक ज़माने में ऐसा ही छोटा था. छोटे से आदमी बड़ा होता है इतना सम्मान करते हैं ये मेरे लिए अच्छी बात है. और उनके लिए भी अच्छी बात है क्योंकि आप सम्मान देंगे तो आपको सम्मान मिलेगा. क्या तो बात. मैं आपको होली पे शुभकामना देते हुए व्यंग की कुछ बात शुरू करूंगा. हास्य के साथ जब तक व्यंग शब्द नहीं जुड़ता है तब तक वो कविता नहीं होती. वाह 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 वाह. अभी करप्शन पे आपने बताया कि सब लोग करप्शन कर रहे हैं. हाँ मनुष्य का स्वभाव है पार्टियां बदलती जाएंगी. हाँ. करप्शन वहीं की वहीं रहता है. कभी हाँ. करप्शन समाप्त नहीं हुआ नहीं न होगा कभी. हाँ 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 क्योंकि हालात ऐसे हैं कि आप बिना करप्शन करे जी नहीं सकते. हाँ 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 जो भी आदमी सांस लेता है करीब करीब वो भ्रष्टाचारी है, बेईमान है. हाँ हाँ ईमानदारी
सिर्फ बेजान चीजों में बची है। क्या बात है सर, क्या क्या बात बात जो है, भी क्या सांस बात। लेता है वो बेईमान है। वाह, और ईमानदारी बेजान चीजों में कैसे बची, हाँ। एक व्यंग की रचना दिखिएगा बहुत बढ़िया, स्वागत है, स्वागत स्वागत। कि लोहे और सीमेंट का हाँ एक बड़ा हिस्सा हाँ मंत्री, ठेकेदार और इंजीनियर तीनों ने मिल बांट खाया, हाँ 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 और उद्घाटन के दिन सारा इल्जाम पुल पर लगाया। वाह 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 लोहे और सीमेंट का एक बड़ा हिस्सा हाँ। मंत्री, ठेकेदार और इंजीनियर तीनों ने मिल बांट खाया, उद्घाटन के दिन सारा इल्जाम पुल पर लगाया। हाँ। बेचारा पुल जानता था इनके सारे गुण। हाँ 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 बेचारा पुल जानता था इनके सारे गुण, पर अपनी सफाई में क्या कहे, कैसे कहे, इतना बड़ा इल्जाम भी कैसे सहे। हाँ क्या बात, 2 दिन बाद ही पुल ने नदी में कूदकर आत्महत्या की। वाह 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 2 दिन बाद ही पुल ने क्या बात, क्या नदी में कूदकर आत्महत्या की। वाह 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 अपनी ईमानदारी का सबूत देते हुए वह पानीदार पुल वाह पानी में बह गया। वाह 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 अपनी ईमानदारी का सबूत देते हुए वह पानीदार पुल पानी में बह गया। मैंने लोहा और सीमेंट नहीं खाया, ये बात मरते मरते कह गया। वाह 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 एक वाह व्यंग की बात थी। क्या बात है क्या बात वाह, और वाह, चूंकि होली का मौसम, फिर एक आध व्यंग में सुना दूंगा। स्वागत एक है। लाइट मूड की आपको रचना सुना वाह, दूंगा। वाह। स्वागत है सर। सब हमेशा फ्लो में रहते हैं। हाँ, हाँ। फ्लो का मतलब ये होता है हमारा जहाँ दिल रहता है हाँ। वहाँ दिमाग नहीं रहता है। हाँ 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 एक पहले मैंने सुनाया था, पहले भी एक किस्सा सुना देता हूँ हाँ, फ्लो का, हाँ, उसके हाँ। आगे कविता आ जाती है। हाँ, हाँ। सब हुआ क्या, एक बार मैंने एक तोती पाली। हाँ 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 अब जैसे ही तोती को लेकर घर आया, हाँ अनंत जी का फोन आया हाँ। कि कवि सम्मेलन में चलना है। हाँ सोचा 2 दिन के लिए जाऊंगा, हाँ। घर में अकेला हूं, हाँ। तोती को दाना पानी कौन देगा। हाँ 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 तो हमारे मित्र ने कहा तो ऐसा कर, अपनी तोती 2 दिन के लिए मेरे यहाँ रख दे। हाँ, हाँ। मेरे पिंजरे में 2 तोते, हाँ मैं उनको दाना पानी देता हूँ, तेरी तोती को भी दूंगा, 2 दिन के बाद तोते ले जाना। हाँ 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 मैंने कहा बात तो तेरी ठीक है यार, हाँ। पर तेरे 2 तोते, हाँ मेरी इकलौती तोती, वो भी एक ही पिंजरे में, हाँ 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 सामने एमटीवी दिखाई देता है। हाँ। मैं रिस्क नहीं लेता। मैंने कहा रिस्क की बात है तो आकर देख, मेरे तोते बड़े धार्मिक हैं। हाँ साहब मैं तोती को लेकर गया तो क्या देखता हूँ, हाँ। उन तोतों में से एक तोता गीता के श्लोक पढ़ रहा है, वाह 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 दूसरा कुरान की आयतें पढ़ रहा है। ओह, वाह, वाह, वाह। क्या बात है। मैंने सोचा तो धार्मिक तोते, यहाँ क्या डर। मैंने तोती को पिंजरे में रख दिया। हाँ। वाह जैसी तोती को पिंजरे में रखा, इधर का तोता इधर के तोते को कोहनी मारकर कहता है, अबे पूजा पाठ बंद कर, देख दुआ कबूल हो गई। ये फ्लो होता है, भीतर कुछ रहता है। और इसमें से कविता कैसे निकलती दिखेगा। वाह 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 2 दिन के बाद जब मैं लौट कर आया, हो। सोचा मेरी तोती की हालत खराब होगी, हाँ हाँ मगर मेरी तोती तो डांस कर रही थी, गाने गा रही थी, हंस रही थी। वो दोनों तोते मरे पड़े थे। हाँ हाँ मुझे आश्चर्य हुआ। मैंने तोती से पूछा, तोती ये हादसा कैसे हुआ? और तोती ने जो जवाब दिया वो कविता है। कविता हाँ, है। क्या तोती बात है। ये हादसा कैसे हुआ? वाह। तोती ने कहा, हाँ। ये कमबख्त दोनों तोते धार्मिक नहीं सांप्रदायिक निकले। वाह हाँ 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 दोनों तोते धार्मिक नहीं सांप्रदायिक निकले, तुम्हारे जाते ही झगड़ने लगे। ये कहने लगा, मेरे अल्लाह ने तोती भेजी है, हाँ। इसलिए तोती मेरी। वाह हाँ हाँ वो बोला नहीं, मेरे ईश्वर ने तोती भेजी है, इसलिए तोती मेरी। मेरा अल्लाह मेरी तोती, मेरा ईश्वर मेरी तोती कहते हुए दोनों आपस में लड़ पड़े थे, इसलिए दोनों मरे पड़े थे। मेरा अल्लाह मेरी तोती, मेरा ईश्वर मेरी तोती कहकर आपस में दोनों लड़ पड़े थे, इसलिए दोनों मरे पड़े थे। अरे उन्होंने पलट कर नहीं देखा, वरना ईश्वर अल्लाह तो मेरी हिफाजत के लिए मेरे साथ खड़े। वाह 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 ईश्वर अल्लाह तो मेरी हिफाजत के लिए मेरे साथ खड़े थे। ये सांप्रदायिक तोते तन के उजले मन के गंदे निकले। वाह 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 ये सांप्रदायिक तोते तन के उजले मन के गंदे निकले। हम इन्हें अल्लाह और राम के बंदे समझा था, या आसा राम के बंदे वाह, निकले। वाह, तो ये मन की एक बात होती वाह है। वाह 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 और एक रचना में आपको एक ऑब्जर्वेशन व्यंग्य में क्या होता है अच्छा। उसकी भी रचना है।
हाँ। और बहुत से विद्यार्थी देख रहे होंगे। हाँ, हाँ। तो 10वीं की जो लोक भारती किताब है मराठी में जो हिंदी चलती है, अच्छा, अच्छा। उसमें 3 साल से कोर्स में है वाह, वारे वाह, हमदर्द वाह, करके। वाह, वाह, क्या बात, क्या बात। तो उसमें एक ऑब्जर्वेशन है कि हम लोग जब किसी को यदि बीमार पड़ता है हाँ। तो मिलने जाते हैं। हाँ। उसको मरीज से हमको कोई हमदर्दी नहीं, हाँ। केवल फॉर्मेलिटी निभाना इसलिए जाते हैं। हाँ, हाँ। और असल में क्या, मरीज को उस वक्त आराम की जरूरत रहती है, हाँ, 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 बराबर, और बराबर। मिलने वाले इतने आते हैं उसको आराम हो ही नहीं सकता। हाँ, हाँ। और मिलने वाले क्यों आ जाते हैं, कैसे औपचारिक निभाते हैं, कितनी तकलीफ देते हैं, उस पर ये कविता नुमा लेख है, इरशाद। वारे हमदर्द, हाँ, भगवान बचाए हमदर्दों से। हाँ, हाँ, एक्सीडेंट के बाद जब मेरी आंख खुली तो मैंने देखा मेरी एक टांग अपनी जगह पे सही सलामत, दूसरी टांग एक रेती की थैली के सहारे स्टैंड पे टंगी थी। हाँ, 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 मैं दर्द के मारे पूछा मैं कहाँ हूँ, हाँ, तो एक नर्स मेरे पास आई। हाँ, हाँ, हाँ। नर्स पास आई तो दर्द कुछ कम हुआ। क्या बात है, क्या बात है। नर्स पास आई तो दर्द कुछ कम हुआ। वो बोली तुम्हारा एक्सीडेंट हो गया, हाँ, हाँ, तुम सरकारी अस्पताल के प्राइवेट वार्ड में भर्ती हो। हाँ। अरे वाह। अच्छा, अच्छा, अच्छा। अस्पताल वैसे ही खतरनाक शब्द होता है। बराबर। अस्पताल वैसे ही खतरनाक शब्द होता है, फिर उसके साथ सरकारी शब्द जुड़ गया तो समझो आत्मा से परमात्मा का डायरेक्ट मिलन होने वाला है। वाह, 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 वाह। टांग से ज्यादा फिक्र मुझे मिलने जुलने वालों की हुई। हाँ, 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 ये कमबख्त दिन भर आएंगे। हाँ, हाँ, अच्छा, जनरल वार्ड का तो नियम होता है हाँ, कि 2 से 4 2 घंटे मिल सकते हैं। हाँ। आप दिन भर में 2 घंटे मरीज से मिलने आ सकते हैं। हाँ, हाँ, लेकिन प्राइवेट वार्ड यह तो खुला निमंत्रण है। हाँ, हाँ। तुम्हारे दिल में आए तब आओ, तुम्हारे दिल में आए तब जाओ, और जी भर मरीज से अपने बदले निकालो। मिलने वालों का ख्याल आते मुझे ऐसा लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई। क्योंकि मुझसे मिलने के लिए जो कैसे कैसे लोग आते हैं, मुझसे मिलने के लिए सबसे पहले वे लोग आए जिनकी कभी टांग टूटी थी तो मैं मिलने गया था। क्या बात है, क्या बात है। वे मानो इस दिन का इंतजार ही कर रहे थे, कब इसकी टांग टूटे, कब हम ऐसा। अच्छा, दर्द के मारे मरीज को वैसे भी नींद नहीं आती। हाँ, 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 हाँ। थोड़ी बहुत नींद आए तो कोई ना कोई मिलने वाला जगा देता है। तो उस दिन मैंने तय किया आज कोई भी आए मैं आंख नहीं खोलूंगा। वाह, वाह। तो हमारे ऑफिस के गुप्ता जी आए। हाँ, उन्होंने मुझे सोया देखकर सोचा अगर इसने मुझे नहीं देखा तो इससे क्या पता चलेगा कि मैं मिलने आया था। क्या बात है। वो मेरे आंख खुलने का इंतजार किए पर मैंने आंख नहीं खोली। फिर गुप्ता जी ने मुझे धीरे धीरे हिलाना शुरू किया, फिर भी मैंने आंख नहीं खोली। तो जोर जोर से डुलाना शुरू किया पर मैंने आंख नहीं खोली। गुप्ता जी को ऑफिस भी जाना था और फॉर्मेलिटी भी निभाना था। उन्होंने 1 मिनट इधर उधर देखा, फिर मेरी टांग के टूटे हुए हिस्से को जोर से दबाया। वाह, क्या बात है। मेरी टांग के टूटे हिस्से को जोर से दबाया। मैंने चीखते हुए दर्द के मारे अपने नयन खोले तो गुप्ता जी हंसते हुए बोले कहिए अब दर्द कैसा है? वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बढ़िया, बढ़िया, बढ़िया। अच्छा, कोई तो अस्पताल को चिड़ियाघर समझ के बाल बच्चों सहित आ जाते हैं। उस दिन मोहल्ले की सोना बाई अपने 6 बच्चों के साथ आई। तो मैं समझ गया आज फिर कोई ना कोई एक्सीडेंट होगा। बच्चे आते अपने काम में लग गए, एक ने टेबल गिराया, दूसरा कुर्सी पे चढ़ गया। एक लड़की दवा की शीशी लेके कथकली डांस करने लगी। एक बच्चा कोने में खड़ा था, सोनू बाई ने बुलाया, बोले ये देखो ये है अंकल। वो ऐसे बता रही थी जैसे चिड़ियाघर में बोलते ये रहा बंदर। इतने में मैं क्या देखता हूँ, सोनू बाई की लड़की ने दवा की शीशी डांस करते करते गिरा दी। दवा गिर गई। सोना बाई ने 1 सेकंड तो उसको घूरा, फिर मुझे देखते हुए भैया पेड़े खिलाओ, दवा गिरना बड़ा शुभ होता है। दवा गई तो समझो बीमारी गई। मैं उसे मना करता ना करा, क्या देखता हूँ सोनाबाई का छोटा लड़का मेरी टांग के साथ लटक रही रेती की थैली पर बॉक्सिंग की प्रैक्टिस कर।
बड़ी मुश्किल से मैंने सोना बेग को विदा किया। अच्छा, ऐसे वक्त आपसे वे लोग जरूर मिलने आएंगे जिससे आप मिलना नहीं चाहते। हाँ हमारे शहर के कवि लपकानंद जी थे। हाँ वो जब भी मेरे को दिखते लपक के 4-5 कविता पेल देते थे। हाँ हाँ मैं अक्सर उनको देखकर भाग जाता था, हाँ पर उनको पता लगा कि मेरा एक्सीडेंट हो गया। मैं भागना तो दूर चल भी नहीं सकता, तो कविता की डायरी लेके आ गए और कहने लगे कल ही मुझे आपके एक्सीडेंट का पता चला। रात भर मुझको नींद नहीं आई और रात को मैंने एक कविता बनाई और मुझे कविता सुनाने लगे। वो कहने लगे आसाम की राजधानी है शिलांग, आसाम की राजधानी है शिलांग, मेरे दोस्त की टूट गई टांग। मोटर वाले तेरी साइड थी रॉन्ग, मेरे दोस्त की टूट गई टांग। 4-5 कविता सुनाने के बाद वो मुझे ऐसे देख रहे थे हाँ मानो उसके एक आंख पूछ रही थी कहो कविता कैसी रही, और दूसरी आंख पूछ रही थी बोल बेटा आप डर के भागेगा। मैंने उनसे बड़ी मुश्किल से कहा कि आप कल आइए, मैं और कविता सुनूंगा। हाँ अच्छा साहब, कई बार तो जो नहीं होना वो हो जाता है। 2-4 दिन के बाद बाहर गांव वालों को पता लगा कि उनका रिश्तेदार शहर के अस्पताल में भर्ती है, हाँ तो उन्हें लगा पिकनिक मनाने का मौका मिला। हाँ ऐसे में सुबह सुबह मैंने देखा रिक्शे से एक आदमी निकला, रिक्शे वाले को पैसे भी नहीं थे, और सीधा दौड़ते मेरे पास आया और मेरी छाती पे अपनी गर्दन पकड़कर जोर जोर से रोने लगा और बोलने लगा हाय तुम्हें क्या हो गया, हाय तुम्हें क्या हो गया। मैंने दिल में बोला मुझे हुआ तो हुआ, पर तू क्यों रोता है, तुझे क्या हुआ। पर वो तो रोता ही जा रहा था। 2-4 मिनट तो रोता रहा, फिर उसका रोना कुछ कम हुआ तो उसने मेरी छाती से अपनी गर्दन हटाई, वाह फिर मुझसे आंखें मिलाई, फिर हंसते हुए बोला माफ करना मैं गलत नंबर के कमरे में आ गया। वाह वाह क्या बात है। ऐसा बोल के वे दूसरे कमरे में चले गए और मुझे वही डायलॉग वहां से सुनाई पड़े। वाह वाह बढ़िया। वाह 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 मुझे उस आदमी पर उतना गुस्सा नहीं आया जितना अपनी पत्नी पर आया, क्योंकि उसको रोता हुआ देख उसने मेरा रिश्तेदार समझकर टैक्सी वाले को पैसे दिए। अब मैं भगवान से प्रार्थना करता हूँ भगवान तुझे मेरी दूसरी टांग तोड़नी है तो जरूर तोड़, उस शहर में तोड़ना जहाँ मेरा कोई भी परिचित वाह ना क्या हो। बात है। बढ़िया तो काफी होगी। बढ़िया बढ़िया। नहीं नहीं सर, बहुत बहुत ही बहुत अच्छा। 1 मिनट की और कविता सुना तो बाद में एडिट कर लेना लगे। हाँ। ये व्यंग है अपने आप पर हाँ कि साहब सच्चा व्यंग होता है जो खुद पे किया जाए। हम लोग डॉक्टर की कमजोरी बताते हैं, वकील की कमजोरी बताते, नेता की कवि की भी कमजोरी होती है, उसको श्रोता नहीं मिलता, हाँ 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 उसको मिलना चाहिए। तो श्रोता से मैंने थोड़ा जिक्र भी किया। हाँ। तो एक कवि ने श्रोता पकड़ने के लिए क्या उपाय किया, 1 मिनट की कविता सुना देता हूँ ताकि खुद पे व्यंग हो। हाँ एक कवि ने एक बच्चा चुराया और फिर पत्र भिजवाया। हाँ एक कवि ने एक बच्चा चुराया और पत्र भिजवाया, आपका बच्चा हमारे पास सकुशल कैद है। वाह वाह वाह। बच्चे की वापसी के लिए आज रात सपरिवार कवि सम्मेलन में भाग लीजिए और मेरी कविता पे वाह वाह कीजिए। वाह वाह क्या बात है। मेरी कविता पे वाह वाह कीजिए। हाँ कवि सम्मेलन के बाद बच्चा घर लौटा देंगे। हाँ कवि सम्मेलन के बाद बच्चा घर लौटा देंगे। खबरदार जो पुलिस को मदद दी तो बच्चे को 40 कविता सुना देंगे। तो ये कविता अपने आप में होती है। वाह, बहुत वाह, बहुत वाह, धन्यवाद वाह, आप बढ़िया सर जी। होली की वाह। बधाई, बहुत बढ़िया। वाह और एशियन वालों को जो अच्छा कार्यक्रम किया उनके लिए धन्यवाद। वाह बहुत बढ़िया सर। फारच अलगच रंग चढत गेला कवी संमेलनाचा. आणि काय अलग अलग कविता सरांनी सादर केल्या. त्याच्यामध्ये हास्य व्यंग्य रचना ज्याला आपण म्हणतो, ती जी एक तिरकस दृष्टी आहे जीवनाकडे पाहण्याची, ती फारच वेगळी आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक या शब्दांमधला फरक त्यांनी इतका बेमालूमपणे आपल्या समोर ठेवला आहे त्या कवितेच्या माध्यमातून की मोहब्बत करने वालों में ये झगड़ा डाल देती है और सियासत दोस्ती के जड़ में मट्ठा डाल देती है. मुनव्वर राणा साहब का शेर है, तो मुझे याद आ गया एकदम से कि क्या ये सियासत है और क्या ये सब बातें हैं जो मंदिर मस्जिद वगैरह हम करते रहते हैं. तो बहुत सर कविता की जो जिस प्रगल्भता के साथ आपने शब्द पिरोए हैं कविता में,
तो उनको तो सलाम है। मुनव्वर राणा साहब एक जगह कहते हैं कि मोहब्बत करने वालों में ये झगड़ा डाल देती है, सियासत दोस्ती की जड़ में मट्ठा डाल देती है, और तवायफ की तरह अपनी गलतकारी के चेहरे पर, तवायफ की तरह अपनी गलतकारी के चेहरे पर हुकूमत मंदिरों मस्जिद का पर्दा डाल देती है, हुकूमत मंदिरों मस्जिद का पर्दा डाल देती है। आणि म्हणून एक दोन ओळी, एक कविता अशी लिहिली, त्याच्या दोन ओळी आहेत की कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा, कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा, अबे माणसं मरून राहिले पहिले तैले जगवा, अबे माणसं मरून राहिले पहिले तैले जगवा. हे खरं तर सांगायची गरज आज निर्माण झाली. मला या कवी संमेलनात एक विशेष गोष्ट अशी जाणवली, साधारणतः खेळकर साहेब असे खळखळून हसताना मी फार कमी पाहिले, म्हणजे जे आहे ते सांगून राहिले. कदाचित म्हणजे नाही, म्हणजे असे एकदम खळखळून हसताना फार कमी, कारण त्यांनी अनेक कवी अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यांना हसवणं हे काही साधं सोपं काम नाही. पण घनश्याम, कदाचित एक कारण हे असू शकते का वहिनीनं घरून सांगितलं असेल का बिलकुल हसायचं नाही, कारण किंवा ते इकडे तिकडे पाहून हसतील किंवा काही असंही काही असू शकते. पण असो, विनोदाचा भाग सोडा. आज खेळकर साहेब घनश्याम अग्रवाल साहेबांच्या कवितेवर जे खळखळून हसताना मी पाहिले, तर ही सुद्धा एक मोठी पावती आहे त्या कवितेची, असं मला वाटते. मी आदरणीय खेळकर साहेब आज आमच्यासोबत आहेत. त्यांच्या वात्रटिका, त्यांचे फटाके, त्यांचं सादरीकरण या ना त्या निमित्तानं आता थोड्या वेळापूर्वी आम्ही चर्चा करत होतो की शहर रिटायर्ड हो रहा है, असं काही शीर्षकाचं तुम्ही पथनाट्य रिटायर्ड शहर म्हणून काही 2 दशकांपूर्वी त्यांनी केलं होतं, आणि त्याचा सगळ्या शहरामध्ये जो माहोल झाला होता, अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येण्यासारख्या आहेत. चित्रपटांमध्ये त्यांनी गीतलेखन केलेलं आहे, आणि ते एकदा वऱ्हाडी बोलायला लागले, त्यांच्या किस्से सांगायला लागले. ते केवळ स्टेजवरच नाही, म्हणजे बरेच जण आता असं होतं की आपण स्टेजवर बोलतो, लोक हसतात, परंतु त्यांना तुम्ही केव्हाही भेटलात आणि ते बोलायला लागले की आपण खळखळून हसायला लागतो. साध्या साध्या गोष्टींमध्ये ते कसा विनोद टिपतात, याचं उदाहरण निश्चितपणे याही निमित्तानं आज पुन्हा एकदा आपल्यासमोर सादर होईल. मी अत्यंत एका 4 ओळींच्या सोबत त्यांना निमंत्रित करतो की काळजाचा सखा भेटला पाहिजे, जीव ओवाळून टाकला पाहिजे, काळजाचा सखा भेटला पाहिजे, जीव ओवाळून टाकला पाहिजे, वाटते जर तुला विश्व जिंकायचे तर मने जिंकण्याची कला पाहिजे, मने जिंकण्याची कला पाहिजे. आणि अशी कला लाभलेलं हे आणखी एक व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अनंत खेळकर सर. सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. कितीही जरी कोरोनाने बेरंग करण्याचा जरी प्रयत्न केला, परंतु माणसं जर कधी मनाने रंगीत असले तर निश्चितपणानं आयुष्याचं संगीत त्याला अनुभवतात. आजच्या या मैफिलीमध्ये सगळेच्या सगळे दिग्गज ज्यांनी अल्पावधीतच आमच्या किशोरनी खूप नाव केलेलं आहे. घनश्यामजींचे आशीर्वाद आम्हाला सदैव असतात. हिम्मतजींनी तर बहारच आणली. अशी सगळी मंडळी इथे आहे. आणि परिस्थिती अशी आहे की शेवटी कवींचं कामच एक असतं की जे काही तुमच्या म्हणजे जे आमच्या पोटातलं ओठात येते म्हणून समोरच्याच्या काळजाला भिळतं. खरं साहित्य कोणतं, तर मी नेहमी असं सांगत असतो की खरं साहित्य ते आहे जे सुखाला बोलकन दुःखाला हलकं करतं, ते खरं साहित्य आहे. आणि आज तीच परिस्थिती याच्यामध्ये आहे. मी फार वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती, गाणं त्याची लावणी पण झाली नंतर एका चित्रपटामध्ये, परंतु माझा आवाज हा जगप्रसिद्ध असल्यामुळे एकच गेय कविता लिहिली, त्याच्यानंतर कधी लिहिली नाही. आणि परिस्थिती अशी आहे की ते काही सादर करायचं सर योगच आला नाही तो त्याच्यात. आणि म्हणजे मी असं ते गायला लागलो की ते म्हणत बस बंद करता यायचं. सर मी तर गायनाच्या स्पर्धेमध्ये एकदा भाग घेतला होता या राग राग, नाराज होऊन आलो. आमचा दोस्त ना, का रे काय झालं, नाराज दिसून राहिलं. अरे म्हटलं ते गेलतो गड्या ते आयडॉल त्या याचं गाण्या. तो म्हणजे मग नाराज दिसून राहिला. म्हटलं जमलं काय बजेट, म्हटलं नाही गड्या काही नाही. काय झालं तर म्हटलं 2रा नंबर आला. अबे म्हणे 2रा नंबर काय कमी आहे का. मी त्याला म्हटलं नाही तर दुसरं, एकाचा पहिला आला, मा 2रा आला बाकीचं. तर तो म्हणे अबे
एक पेक्षा दोन भारी असते ना. कशी गोष्ट करतो म्हणे, आता दोस्त समजावून सांगतात आपल्याला. मग म्हटलं बा एक पेक्षा दोन भारी असतात. आता तो सांगून बर म्हणते जाऊ दे, किती जणांना घेतला होता रे भाग? म्हटलं आम्ही दोघांनाच घेतला होता. म्हणे, तुझा दुसरा कसा काय आला नंबर त्याच्यात? म्हटलं बा म्या गाणं म्हटलं. तर तो जो होता परीक्षक तो म्हणे बस कर म्हणे, तुझा पहिला रे. त्यानं न म्हणता त्याला पहिला दिला आणि मला दुसरा दिला त्याच्यात. किशोर सारखा आवाज नाही तुमच्याचा. घनश्याम सर तर नांदीच लागत नाही. येते नाही भाई मैं. पण एक गोष्ट आहे सर, कोणती गोष्ट हिमतीनं केली पाहिजे. तुमचं नावच हिंमत आहे, नावच हिंमत आहे. कवी संमेलनातच हिंमत आहे म्हणून किंमत आहे. बिलकुल बिलकुल त्याचं म्हणजे ते सर माणसानं आपले वऱ्हाडी लोक अशा चून खावा पण झोल नाही खावा. आणि त्याचं घरी काही असो, पण बाकी इकडे म्हणजे तुम्ही पाहून प्रश्नच नाही सर. त्याचं इथे आल्याबरोबर पान चेहरा जळला आणि त्याचं बरोबर. कुकरची वाफ जशी निघाले हे भेटत चान्स पाहत असते, हो. घरी बंदच असते. बरोबर आहे. अरे सर मजाक नाही सांग. आणि ते काहून येतात माहित आहे का? आता या चॅनलच्या याच्यात हे या कार्यक्रमाला काहून लोग सर इनकी इज्जत देते ना सर. हाँ. अब उतनी इज्जत तो उनको घर को भी नहीं मिलती ना. समझ लो उतनी इज्जत रहती थी तो काय को झक मारने को आते थे यहाँ पे हो. सर बात आहे ते आपण हिमतीनं. आणि म्हणून माझी बायकोही मला नेहमी म्हणते, मी एक दिवस मला ना की का म्हणे तुम्ही काही केलं तर हे नाही करत म्हणे, मी बनवलं खायचं तर. म्हटलं का नाही म्हणे, मी किती मेहनतीनं बनवतो. म्हटलं तू जितक्या मेहनतीनं बनवतो तितक्याच मेहनतीनं मी खातो ना बा. मी कधी नाही म्हटलं का. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून सर आता रसिकाईवर अत्याचार झाला तरी चालेल, पण आता त्याला तर ऐकणंच आहे की नाही. समजा त्यानं नाही ऐकलं, केलं चॅनल बदललं, समजा तर तुम्हाला तर आम्हाला तर ऐकणंच आहे. बरोबर. यायला रेकॉर्डिंग याच्यासाठी करण्याचं काऊन की मानधनाचं पाकिट आपल्याला भेटेल. त्याच्यामुळे आता परिस्थिती अशी आहे. एक लिहिली होती कविता, आवाजाकडे कोणच लक्ष देऊ नका बा. काऊन की ते त्याचा आणि याचा नाही, फक्त शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही. बरोबर. की झुंजू मुंजू राती आले तुम्ही राया, इजल्या ह्या वाती पेटली हे काया. झुंजू मुंजू राती वा वा. सयदाची बोली हा. वट्टातून आली, वा. इडा नव्हता तरी लाली आली गाली, आणि कानात खोसला अत्तराचा फाया. वा, वा, वा. झुंजू मुंजू राती वा, वा, वा. आले बहुत तुम्ही राया. वा, वा. बहुत बढ़िया. बाई घडी घडी किती लाडी गोडी, अल्लादी मोडली पैठणीची घडी. वा वा वा. अंधारात किती उपनली माया. झुंजू मुंजू राती वा, वा, वा. आले तुम्ही राया. हिरवा कच्च चुडा मोगऱ्याचा जुडा, वा. दरोजाचा कोंडा झाला का न कोंडा. वा, वा, वा. दुधाचा गिल्लास दुधाचा गिल्लास गेला बाई वाया. झुंजू मुंजू राती वा, वा, वा. आले बहुत तुम्ही वा राया. वा वा. केसर कस्तुरी त्यात येल दोडा, कव्वलच पान त्याचा केला इडा. मोत्याच्या दाताचा फुटे बाई पोया. झुंजू मुंजू राती वा, वा, वा. आले तुम्ही राया. वा. आणि गुब्बू गुब्बू गादी आहा. गुब्बू गुब्बू गादी, गुब्बू गुब्बू उशी, तरी बाई झोप लागे नाव कशी. तरी बाई झोप लागे नाव कशी. अंगात फुटती निर्राबाई लाह्या. झुंजू मुंजू वा, 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 राती वा. आले तुम्ही राया. वा वा वा. रजईत किती कुजबुजू झाली, पलंगाच्या तरी ध्यानामंदी आली.
तेच ते सप्पान पाहे आता डोयान झुंझुमुंजू राती वा, वा. आले तुम्ही वा. राया. वा. शेवटचं कडवं सडा सारवण नोतबाई दारी भूलली रांगोई पाहेटच्या पारी समजल्या होत्या साऱ्या आया बाया झुंझुमुंजू राती बहुत बढ़िया. आले होते राया झुंझुमुंजू राती आले होते राय. तर अशा तऱ्हेचं आपल्या वऱ्हाडीमधलं जे हे असतं सौंदर्य त्या भाषेचंच हे सौंदर्य आहे, ते काही वेगळंच आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेचं आपण सगळे लोक जे आहेत ते आपापल्या मातृभाषेवर प्रेम करणारी प्रत्येक मंडळी असते, त्यांनी ते केलंच पाहिजे. वा. आणि होळीचा सण तर हा असा आहे की ते म्हणतात ना, जर कधी आले होळीत येतात तर रंग से रंग मिल जाएंगे जख्म फूलों के सिल जाएंगे आप यदि आए बहारों में तो काटे भी खिल जाएंगे. वा वा वा. तर अशा वा, तऱ्हेचं वा. सगळं हे काटे देखील जाणले. वा. आपलं एकंदरीतच आहे. सगळ्यांना जो कोरोनाचा या ठिकाणी कठीण काळ आहे, परंतु आपण सगळेजण जीवाभावाची माणसं आपण अनेक जण गमावली. या निमित्तानं सांगावं असं वाटतं की अकोल्यातले आमचे जिवलग मित्र कविवर्य अरविंद भोंडे यांचं देखील हे झालं, परंतु कोरोनाने त्यांना आमच्यापासून हिरावून नेलं. अशी अनेक माणसं आपल्यातून निघून गेली. बरोबर. आणि जेव्हा आपण आजचा काळ तर इतका वाईट आहे की आपण त्या ठिकाणी हे नाही करू शकत, अंत्ययात्रेला देखील जाणं हे झालेलं आहे, भेटू शकत नाही, काही नाही. आणि म्हणून मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवतो त्या ठिकाणी की ते एका मित्राला भेटायला गेले, तो कोरोनाचा रुग्ण नव्हता, त्या भेटू शकत होतो. तो जेव्हा बिछाण्यावर होता त्यावेळी तो अतिशय अत्यवस्थ याच्यामध्ये होता, समजा आपण ज्याला म्हणतो कोमा टाईप किंवा अशा याच्या. ते तिथे गेले आणि त्याला पाहिलं. नंतर मग जसं त्यांनी पाहिल्यानंतर परिस्थिती अशी झाली की दुसऱ्या दिवशी कळलं की तो गेला. यांनी फार सुंदर त्याच्यामध्ये असं म्हटलं की कल जब हम आपसे मिलने आए तो बिस्तर से भी न उठ सकते थे आप. कल जब हम आपसे मिलने आए तो बिस्तर से भी न उठ सकते थे आप. अरे भाई, आज कहाँ से इतनी ताकत पैदा की कि दुनिया से उठकर चले गए. ओ, अशी जवळची अनेक क्या माणसं बात, क्या बात. आपल्यापासून जातात. या कोरोनापासून आपल्या सगळ्यांचं हे हो, पुन्हा आपलं जीवन रंगीबेरंगी वा, हो, वा, वा. सगळ्यांची स्वप्न फुलो. जे काही आहेत विशेषतः मला आभार मानले पाहिजे चॅनलची जी मंडळी आहे, पत्रकारितेच्या क्षेत्रातली जी मंडळी आहे, आज ही रेकॉर्डिंग करणारी किंवा इथले सगळं हा हे आहे, हे आपल्या या कठीण काळामध्ये आपण जेव्हा घरामध्ये बसलेलो होतो त्यावेळी हे लोक फील्डमध्ये होते. आणि आज त्यांच्याच कृपेने भलेही काही असलं परंतु त्यांच्याच कृपेने आपण घराघरात पोहोचून राहिलेलो आहे. आणि म्हणून यांना देखील या होळीच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांना आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढची सूत्र समारोपाकडे वळताना अतिशय युवा दमदार अशा तऱ्हेचा आमचा कवी मित्र किशोर बळी याच्याकडे अतिशय चांगलं बहारदार आणि प्रवाही सूत्रसंचलन केलेलं आहे. मी त्याला या ओळीसह पुन्हा एकदा आमंत्रित करतो की चष्मे मैवार का नजराना उठा कर दे दे. चष्मे मैवार का नजराना उठा कर दे दे, दे दे साकी इन्हें पैमाना उठा कर दे दे. एक दो जाम से रिंदों का भला क्या होगा, इनको देना ही है तो मैखाना उठा के दे दे. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय एका उंचीला हे कवी संमेलन, हास्य व्यंग्य कवी संमेलन नेऊन ठेवलं आहे खेडकर साहेबांनी. आणि खरं तर मराठी, हिंदी आणि सोबतच वऱ्हाडी असं एक वेगळं वैविध्य या हास्य कवी संमेलनाच्या निमित्तानं अकोलेकर सर्व रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं. आदरणीय ॲडव्होकेट अनंत खेडकर साहेबांच्या आपण वात्रटिका वाचता, परंतु लोकप्रभेमध्ये मला आठवतं की त्यांचे काही अभंग देखील यायचे. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी काही गाणी लिहिली आहेत, त्यामध्ये त्यांच्यामधला जो कवी आहे तो आणखी खुलून कसा आला, किंवा आता जी लावणी त्यांनी सादर केली त्याच्यामध्ये जी बारीक सारीक निरीक्षणं किंवा ज्या प्रतिमा त्यांनी मांडलेल्या आहेत, तर ते शब्दांची जी समृद्धी आहे आणि जे सौंदर्य आहे त्याचा एक अनुभव आपण या निमित्तानं घेतला. हे अतिशय रंगलेलं
असं कवी संमेलन खरं तर थांबवावं असं वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु कुठेतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि अतिशय समर्पक असा समारोप आणि त्यावरचं निवेदन देखील सुंदर केळकर साहेबांनी केलं आहे. शेवटी बशीर बद्र साहेबांच्या ओळींनी आपण समारोप करूयात. बशीर बद्र साहेब एका ठिकाणी फार सुंदर लिहितात की कभी तो, त्यांनी गझलच्या संदर्भात म्हटलं परंतु ते एकूणच कविता आणि आपल्या कलावंतांच्या संदर्भात आहे की कभी तो शाम ढले अपने घर गए होते, किसी की आंख में रहकर समर गए होते. कभी तो शाम ढले अपने घर गए होते, किसी की आंख में रहकर समर गए होते. गजल ने बहते हुए फूल चुन लिए वरना गमों में डूबकर हम लोग मर गए होते. गमों में डूबकर हम लोग मर गए होते. ही जी कविता आहे हे आम्हा कलावंतांच्या, हे आमच्या कवींच्या जगण्याचं बळ आहे आणि ही कविता निश्चितपणे ऐकणाऱ्या पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांना देखील जगण्याचं बळ देत राहील, आपलं जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न करत राहील असं मला वाटते. या निमित्तानं परत एकदा सगळ्यांना रंगपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सिटी चॅनलचे मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्वजण या निमित्तानं आपला निरोप घेत आहोत. पुन्हा कधीतरी अवश्य भेटू. नमस्कार, धन्यवाद. जाता जाता काही घेता यावं, घेता घेता काही देता यावं, चिमणं होऊन टिपता यावं, असंच जीवन जगता यावं. जीवनाचा खरा अर्थ म्हणजे दाता होणं. मोलाची व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभली आणि त्यांनी येथे येऊन आपल्यासोबत दिलखुलास मनमुराद हास्याची उधळण केली. निश्चितच आपल्या प्रेक्षकांना ते खूप भावलेलं असेल. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि या हास्य कवी संमेलनात सहभाग घेतला, याकरिता मी तुम्हा सर्व हास्य कवींचे खूप खूप आभार मानते. असेच बहारदार मनोरंजनात्मक कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा RRC नेटवर्क. तर भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.